वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्सुः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्सुः ॐ तत्सवितुर्वरेण्यं गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ सत्य अहिंसा और धर्म हर बालक एक मोहन है और राधा एक बाला और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा वो भारत देश। जहाँ उत्तर दक्षिण पूरब पवित्र पिलवाएं ये अमृत पिलवाएं। कहीं ये फल और फूल उगाए केसर कहीं बिखेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा। अलबेलों की इस धरती के त्योहार भी देश है मेरा वो भारत देश है मेरा। डाली डाली पर सोने की चिड़िया करती है वो मेरा वो भारत देश है मेरा। कोई न ताला डाले कोई न ताला डाले और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश का डेरा वो भारत देश।
जय श्री हनुमान। जय 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 बजरंग बली, जय बजरंग बली। गुसाई महावीर हनुमान गुसाई, तुम्हारी याद भली। जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली। अगोदर सकी 1852 1852 साली महाराजांची समाधी झाली. समाधीस्थ झाले महाराज शंकरगिरी महाराज. मंदिरामध्ये महादेवाची पिंड आणि त्याच्या समोर नंदी असायला पाहिजे म्हणून शंकरगिरी महाराजांनी ही पिंड आणि एवढी वाहन नव्हती, सडका नव्हत्या, प्रवासाची सोय नव्हती आणि म्हणून ते रेल्वेने पारा स्टेशनवर नंदी आणि महादेवाची पिंड घेऊन उतरले. तुम्ही जर आज महादेवाची पिंड पाहिली किंवा ते सत्पुरुष होते टाकले आणि हा नंदी जो आम्हाला 10 लोकांना देखील उचलणार नाही, उचलतच नाही, तो आपल्या बगलेत घेतला आणि 6, 7, 8 किलोमीटर पारसवरून ते या ठिकाणी पैदल आले. त्यांचं एक विशेष होतं, ते या ठिकाणी निवासाला होते, इथं राहत होते आणि घरोघर जाऊन 2 किंवा 3 वेळी जात आणि त्यांना असं वाटलं की आता आपलं एवढं जेवण होईल तेवढीच ते भिक्षा घेत होते. अवांतर त्यांची दुसरी कोणतीही अपेक्षा नव्हती. अशा प्रकारे ह्या ठिकाणी
या भव्य दिव्य मंदिराची त्याचप्रमाणे पिंडीची आणि होतात, कथा कीर्तन होतात. याने जी समाधी घेतली तर शके 1852 मध्ये इथे महाराजाची समाधी झाली आणि मंदिर त्यापूर्वीच झालेलं आहे. महाराज जे राहायचे इथून जास्त सालेले महाराजांचा खंडाळ्याला असायचा. महाराज खंडाळ्याला जाऊन येणं करायचे. इथे धाबं होतं, पडकं धाबच होतं. आज जवळजवळ नेलं तर त्याने काही वापस दिलं नाही आणि ते मरण पावले. ते कुठं दबलं त्याची मला कल्पना नाही. ज्याच्या घरी महाराजाचा मुक्काम होता त्याच्या घरातलं काहीच नाही शिल्लक राहिलं नाही. आणि महाराजाच्या पूजेचा एक कमंडलू आहे, मोठा कमंडलू आहे. तो आहे आईर पाटलाच्या घरी आहे. तो मोठा पूजेचा कमंडलू आहे. त्याचं नाव आहे शंकरगिरी महाराज मूलगाव सालीजी. आता महाराजांनी ते जे केलं तर नंदी हे आणले, कुठून आणले? हे ओंकारेश्वरून आणले. महादेवाची पिंड ओंकारेश्वरतून तिसऱ्या पिढीतून हा पिंड काढलेला आहे. 2 पिढी गुड्या घेतल्यानंतर लहान लहान पिंड निघाले. ते म्हणजे आम्हाला हे पाहिजे नाही. मला तर त्याला 100 रुपये दिले. 100 रुपयात तो का त्याचा आणि ही तिसऱ्या पिढीची पिंड होईल काढण्याची. तर ती आणली. हा नंदी महाराजांना घेऊन आले. झोळीमध्ये बगलेट आणला नंदी आणि झोळीमध्ये आणली महादेवाची पिंड. शेगाव जायचे. ते शेगाव गेल्यानंतर एकूणची घटना आहे की ते गजानन महाराज त्या मारुती पांडवाच्या खड्यावर त्याची ज्वारी पडलेली होती आणि तिथं एक तिमाजी माळी म्हणून त्याला खाली होता तिथं. तर झालं कशी घटना की तिथं गाढव आले आणि ते ज्वारीचे रास खाऊन राहिले. तर खाता खाता काय झालं की बा शेवटी गजानन महाराज ते मारुती पांडवाचे शिष्य असल्या कारणामुळे गजानन महाराज स्वतः आले आणि त्या तिमाजी माळीला जागृत केलं आणि हे गाढव हकालीवर सांगितलं. आणि ज्यावेळी सकाळी मग मारुती पांडवाची वारी अशी नेहमी करता गुरुवारी जे आहे ते गुरुवारी त्यावेळी सकाळी तिथे गेले शेगाव आले तर सुद्धा गजानन महाराज ते सांगले बा तुम्ही मला अशी झोपाळं नको ठेवता आणि तुमच्या भक्तासाठी मला म्हणजे तिथे या मोरगा या लागलं. तर तेवढी शेवटी मग त्या मारुती पांडव हेच म्हणलं बा मी आता माझं तो झोपाळी नोकर आहे त्यांनी कामावर काढून टाकतो. तर गजानन महाराज तुला पुरावा दिला की बा तो झोपाळी नोकर आहे, तो खरोखर इमानदार आहे, त्याला कामावर काढून टाकू नको. आणि तो खरोखरच इमानदार माणूस आहे. पण त्याला झोप लागली त्यामुळे ते गाडीवर खाल्ली. एवढा सविस्तर वृत्तांत आहे. माझे गुरुबंधू आहेत. मग चाल म्हणे तटी. मग आम्ही तटी गाडीने गेलो. तिथं गेलो, भेट झाली. मग त्या ठिकाणी दुपारच्या पायरी झोपलो. तर मी बी झोपलो. तर मला ठोके पडले. तर मग त्याच्यात त्या ठोक्यात त्यानं सांगितलं अरे तू हिंमत सोडू नको, तुझ्या हातून बहुत काम करणं आहे, हात करू नको. मग बाबा उठले हातून जे त्यानं सांगितलं ठीक आहे बा. आता असं करता करता नागबोळ गेले तरी मी लिखाण करतोच हा. असं करून माझा अधिक मास आला होता. आता लिखाण करायले रातभर आठवलं ते लिहिलं. असं करून सन्या 7 दिवस लिहिलं. मग ते यमक नाही बसलं तर 7-8 वया खराब केल्या म्या. मग ते कुठे लाईनीवर बसलं. कुठून शेगावला गेलो. आमचे सुखदेव शोधकार होते, गजानन महाराजचे शब्द करणारे, त्यांच्याकडे गेलो. त्यानं ते मंदिरात दिली पोथी, मंदिरात दिली. 8 दिवस ठेवली. त्यानं त्याच्यावर मार्चिंग केली. हे छापायला काही हरकत नाही. मग ते येऊन सध्या मी सोनाजी बाबाच्या जो कवठ्याला गेलो. पंचमंडळीला सर्व सांगितलं. ते म्हणत बा आम्ही तर काही छापू शकत नाही, तुमची इच्छा आहे तुम्ही छापा. मग मी ते छापली. त्याचे ग्रंथ जिकडे तिकडे वाटून दिले सोनाजी महाराजांचे. आणि असं करून सने या पोथीचा उपयोग झाला. तर मग त्या ठिकाणी गुरु महाराजाचा अधिक साक्षात्कार झाला की गड्या वचन दिलेलं ते तुझ्या हातून पूर्ण झालं, त्याबद्दल मी समाधान आहे.